विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार आहे। यासाठी आतापासून रस्सीखेच पाहायला मिळते। या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। राज्यात एकूण 17 जागांवर निवडणूक होणार असून यातील एक जागा पोटनिवडणुकीची। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुण्याच्या जागेवर वाद होण्याची शक्यता आहे। अनेक वर्षापासून पुणे महापालिकेवर दबदबा असणाऱ्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत भाजपनं हरवत पुणे महापालिका आपल्या ताब्यात घेतली। त्यामुळे पुण्याच्या जागेवर भाजप देखील दावा करण्याची शक्यता आहे। ही जागा भाजपला सुटणार की राष्ट्रवादीला? जर राष्ट्रवादीला ही जागा सुटली तर या ठिकाणाहून निवडणूक कोण लढवणार? राष्ट्रवादीत सुरू असलेल्या वादामुळे ही जागा कुणाला मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट इच्छुक आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि पुणे येथील विधान परिषदेच्या जागेचा समावेश आहे। सध्या कोणत्याही जागेवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं नाही। मात्र तरीही पुण्यासाठी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर निवडणूक लढवायला माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे इच्छुक आहेत। तर रायगड रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे, अजित यशवंतराव हे इच्छुक आहेत। दरम्यान मंगळवारी सकाळी राजीव साबळे आणि अजित यशवंतराव हे 2 नेते सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांच्या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीविषयी चर्चा झाली। ज्या पक्षांच्या जागा जास्त त्या जागेवर त्या पक्षाचा दावा असल्याची माहिती आहे। आता सध्या पुणे महापालिकेत भाजपनं सत्ता मिळवली। भाजपने एकूण 119 जागांवर विजय मिळवला, तर अजित पवार गटानं केवळ 27 जागा जिंकल्या। पुणे महापालिकेत वर्षानुवर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता आपल्याला पाहायला मिळायची। मात्र यावेळी भाजपनं पुणे महापालिकेत एक हाती सत्ता मिळवल्यानं या जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता दाट आहे। आकडेवारीनुसार पाहूयात पुण्याची जागा कुणाला सुटण्याची शक्यता आहे। सध्या पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड दिसतंय। राष्ट्रवादीकडे 344, भाजपकडे 306 इतके प्रतिनिधी आहेत। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची देखील मोठी शक्यता आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्यात राष्ट्रवादीकडे 334 प्रतिनिधी आहेत म्हणजे नेमकं कसं? तर पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सर्वांचे सदस्य मोजले जाते। या सर्व सदस्यांची बेरीज केली तर राष्ट्रवादीकडे 344 प्रतिनिधींचा आकडा होतो। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे। भाजपकडून राष्ट्रवादीनं ही जागा मिळवली तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांपुढे उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होण्याची देखील शक्यता आहे। कारण या एका जागेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे। जर सुनेत्रा पवारांनी एका नेत्याला उमेदवारी दिली तर दुसरा नेता नाराज होण्याची शक्यता असतेच। काही दिवसांपूर्वीच आनंद परांजपे यांनी अजित पवार गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यावरून राष्ट्रवादी फुटीला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू आहे। यातच अजित पवार गटात सध्या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार असा सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। अजित पवार गटातील मोठा गट फुटून भाजपमध्ये जाणार असंही म्हटलं जातंय। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला पहिलाच वाद, त्यानंतर उमेदवारीवरून निर्माण होणारा दुसरा वाद याचा राष्ट्रवादीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सुनेत्रा पवार कुणाला संधी देणार? राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार का? हे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक पार पडल्यानंतरच सर्वांसमोर येईल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।